तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। आज आपण या सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांनो नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी विद्यार्थ्यांनो 420 पेजेसचे आपण एक PDF तयार केलेली आहे 199 म्हणजेच 199 मध्ये। जर हा सुपर क्लास तुम्ही पाहून घेत असाल तर मिळणार आहे, नंतर घेतला तर 300 रुपयाला पडेल। आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी घेण्यासाठी 82 08 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे ना त्यांनी विद्यार्थ्यांना निसंकोच आपल्याला नक्कीच व्हॉट्सअप करायचा आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आलात तर एक आणखी रिक्वेस्ट आहे की चॅनलला तुम्हाला सबस्क्राइब जरूर करायचं आहे। कारण का तर अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास विद्यार्थ्यांनो या एक्झाम विषयी जेव्हा कधी आपण होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल। या कारणास्तव सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे प्रोत्साहन देखील नक्कीच दाखवायचा असतो। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्नात विचारलेला आहे की आपल्याला मुद्रांक शुल्काचे सूत्र पुढीलपैकी कोणते आहे ते विचारलेले आहे। कशाचे? मुद्रांक शुल्काचे। आता पर्याय वाचून दाखवत नाही, खूप मोठे पर्याय आहेत त्यामुळे आपण डायरेक्ट उत्तर कव्हर करूया, टाइम बचेल आपला। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। मुद्रांक शुल्क बरोबर कंसामध्ये बाजार मूल्य गुणिले मुद्रांक शुल्क दर कंसाबाहेर प्लस अधिभार प्लस उपकर, हे जे आहे विद्यार्थ्यांनो कशाचे? मुद्रांक शुल्काचे सूत्र आहे। हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे। मोठा प्रश्न आहे, किचकट देखील आहे, थोडासा लक्षपूर्वक पाहून घ्यायचा आहे। तर विचारलेलं की दल सरोवर पुढीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे। सरोवराचं नाव दल सरोवर आहे। ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो जम्मू काश्मीर, पुदुचेरी, दादर हवेली किंवा दीव दमण। ऑप्शन क्रमांक योग्य आहे 1 जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये कोणते? तर दल सरोवर स्थित आहे। लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी तिसरा। भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 21 कशाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे। आर्टिकल 21 कशाशी संबंधित येते? थोडासा फॅनची स्पीड कमी करतो, जास्त झालेली आहे। राज्यघटनेतील आर्टिकल 21 कशाशी संबंधित? संपत्तीचा हक्क, धर्म स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य किंवा वरील सर्व। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। व्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित आर्टिकल 21 आहे हे आपल्या सर्वांना कळते। कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न आहे या ठिकाणी चौथा। 2011च्या जनगणनेनुसार आपल्या राज्याची म्हणजेच महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ती किती कोटी होती हे आपल्याला सांगायचं आहे। 2011च्या जनगणनेनुसार 2021 ची जनगणना जी होणार होती ती पेंडिंग मध्ये आहे, होईल। तर या ठिकाणी आपल्यासमोर ऑप्शन्स आहेत त्यातून हे सर्वच्या सर्व ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। म्हणजेच किती? 11,23,74,333 एवढी जी आहे सरासरी 2011 नुसार आपल्या राज्याची लोकसंख्या होती। प्रश्न 5वा। मका, तांदूळ, नाचणी हे सर्व पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे धान्य आहेत ते सांगायचं आहे। काय आहे? मका, तांदूळ, नाचणी। तृणधान्य आहेत, मऊ धान्य, कडधान्य किंवा नाही। ऑप्शन्स क्रमांक 1 तृणधान्याच्या प्रकारामध्ये मका, तांदूळ व नाचणी हे येतात। लक्षात घ्यायचं आहे। प्रश्न 6वा विचारलेला की 2011च्या जनगणनेनुसार विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रातील साक्षरता दर किती आहे किंवा होता सांगायचा आहे। साक्षरता दर 66.6, 55.7, 88.8 किंवा 77.6%। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। म्हणजे या ठिकाणी काय 77.6% हा महिलांचा आहे, 82.34% हा पुरुषांचा आहे साक्षरता दर 2011 नुसार। कव्हर करूया पुढचा प्रश्न। तर 7व्या प्रश्नात विचारलेले की काँग्रेसच्या व्यासपीठावरून स्वराज्याची मागणी सर्वप्रथम कोणामार्फत करण्यात आलेली होती? काँग्रेसच्या व्यासपीठावरून करण्यात आलेली होती। दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा वरीलपैकी सर्वांनीच केलेली होती। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। दादाभाई नौरोजी यांनी जे आहे काँग्रेसच्या व्यासपीठावरून स्वराज्याची मागणी सर्वप्रथम केलेली होती। विचारलेलं की मराठा साम्राज्य कोणत्या वर्षी सुरू झालेले होते ते सांगायचं आहे। मराठा साम्राज्य कधी सुरू झाले? 1677, 1678, 1674 किंवा 1680। ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3 1674 मध्ये मराठा साम्राज्यास सुरुवात झालेली लक्षात येते। प्रश्न 9वा।
मानवी शरीरातील कोणता अवयव पेस मेकरशी संबंधित आहे? पेस मेकरशी संबंधित असलेला अवयव डोळे, कान, किडनी किंवा या ठिकाणी हृदय. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. हृदय हा जो अवयव आहे तो पेस मेकरशी संबंधित असलेला दिसतो. कव्हर करूया 10वा प्रश्न. तर विचारले की राष्ट्रपती संसदेच्या कोणत्या सभागृहाचा सदस्य असतो ते सांगायचं आहे. आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे. कोणत्या सभागृहाचा सदस्य असतो? लोकसभा, राज्यसभा. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे लोकसभा, राज्यसभा किंवा कोणत्याही नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो. 11व्या प्रश्नात असं विचारलेलं की घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या नावाने ओळखतात ते सांगायचं आहे. आता घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. प्रश्नामध्ये आपल्याला आणखी प्रश्न तयार होतो आणि त्याचं उत्तर देखील मिळते. तर लोकनायक या नावाने ओळखले जाते का? देशरत्न, प्रियदर्शनी किंवा खाली एक ऑप्शन्स आहे. ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. देशरत्न या नावाने राजेंद्र प्रसाद यांना ओळखले जाते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. तर 12व्या प्रश्नात विचारलं की पंडित नेहरू यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? आता राजेंद्र प्रसाद यांचं आपण पाहिलेले. आता पंडित नेहरू यांना सांगायचं आहे की कोणत्या नावाने ओळखले जात असते. शांतीदूत, देशरत्न, प्रियदर्शनी किंवा केसर ए आझम. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. म्हणजेच शांतीदूत या नावाने जे आहे पंडित नेहरू यांना ओळखले जात असते दुसऱ्या नावाने. तर ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला पुढीलपैकी काय म्हणतात? कशाच्या? ॲसिटिक ॲसिडच्या. तर ऑप्शन्समध्ये आहेत चुनखडी म्हणतात का, चुना, विरंजक किंवा विनेगर. तर ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला म्हटलं ऑप्शन क्रमांक 4 विनेगर म्हणतात. हे आपल्या सर्वांना कळते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे या ठिकाणी 14वा. तर उमाजी नाईक हे पुढीलपैकी कोणत्या जमातीचे होते ते सांगायचं आहे. उमाजी नाईक यांनी कोणत्या जमातीत जन्माला आलेले होते? रामोशी, कोळी, ब्राह्मण किंवा मुस्लिम. तर ऑप्शन क्रमांक 1 रामोशी या जमातीचे होते. कोण? उमाजी नाईक यांनी. पाहूया पुढचा प्रश्न. 15वा प्रश्न असा आहे भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो ते सांगायचं आहे. पुरस्काराचं नाव लक्षात घ्या. भटनागर हा पुरस्कार विचारलेला आहे विज्ञान, तंत्रज्ञान, वरील दोन्ही किंवा साहित्य क्षेत्रामध्ये. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3. तंत्रज्ञान तसेच विज्ञान या दोन्हीही क्षेत्रामध्ये भटनागर पुरस्कार हा प्रदान करतात. 16व्या प्रश्नात विचारलेलं की भारतात लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते आहे? ज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे. तर ओडिशा, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश किंवा हिमाचल प्रदेश. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी 2. अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे. तसेच सर्वात जास्त कोणते आहे सर्वांनाच माहीत आहे. राज्य आहे बिहार. कमी जागेमध्ये सर्वात जास्त लोक जे आहे विद्यार्थ्यांनो बिहार राज्यामध्ये असलेले लक्षात येतात. 17व्या प्रश्नात खालील कोणते बंदर हे रेती बंदर म्हणून ओळखले जात असते? रेती बंदर या नावाने कोणत्या बंदराला ओळखतात? मुरुड, मुंब्रा, श्रीवर्धन किंवा मुंबई. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी 2. मुंब्रा बंदराला जे आहे रेती बंदर असे संबोधतात. कव्हर करूया. 18वा प्रश्न. खालीलपैकी कोणता एक तालुका अहमदनगर या जिल्ह्यात नाही विचारलेला आहे? अहमदनगर जिल्ह्यात नसलेला. कोपरगाव, अकोले, संगमनेर किंवा अमळनेर. ऑप्शन्स क्रमांक 4 अमळनेर हा तालुका अहमदनगरमध्ये नाही. तसेच संगमनेर, अकोले तसेच कोपरगाव हे सर्व तालुके जिल्ह्यामध्ये असलेले या लक्षात येतात. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 19वा. सायमन कमिशनच्या निषेधार्थ लाठीचार्जमध्ये कोण जखमी झालेले होते? सायमन कमिशनच्या निषेधार्थ या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बरेच लोक जमा झालेले होते. त्यामध्ये निषेधार्थ कोण जखमी झाले होते विचारलेलं. मोतीलाल नेहरू, रतनकुमार नेहरू यापैकी नाही किंवा लाला लजपत राय. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लाला लजपत राय यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो सायमन कमिशनच्या विरोधात किंवा निषेधार्थ जे लाठीचार्ज झाला होता त्यामध्ये जखमी झालेले होते आणि कालांतराने थोड्या दिवसाच्या नंतर त्यांचा मृत्यू देखील झालेला होता. प्रश्न 20वा असा आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 43.2% भाग हा कशांनी व्यापलेला आहे? मोठा भाग आहे 43.2%. तर पर्वत, मैदान, टेकड्या किंवा डोंगर.
ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2. मैदानांनी आपल्या राज्याचा भारताचा 43.2% भाग व्यापलेला आहे. जर आपण पाहिलं की एकूण क्षेत्रफळापैकी आपल्या महाराष्ट्र राज्याने किती टक्के भाग व्यापलेला आहे, तर 9.3% एवढा जो आहे भाग व्यापलेला असतो, म्हणजे 9%पेक्षा जास्त आहे जर आपण पाहिलं तर मोठा. प्रश्न 21. विल्सन बंधारा असे पुढीलपैकी कोणत्या धरणास संबोधले जात असते? विल्सन बंधारा, भंडारदरा धरण, लाईड, ऐसाजिक अंक किंवा वरीलपैकी नाही. तर भंडारदरा धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात, या धरणाला काय म्हणतात, दुसऱ्या नावाने ओळखतात, म्हणजेच विल्सन बंधारा या दुसऱ्या नावाने ओळखली जात असते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी. 22. महाराष्ट्रामध्ये एकूण किती बंदरे आहेत ते सांगायचं आहे. एकूण किती बंदराचा समावेश आपल्या राज्यामध्ये होत असतो? 44 बंदर, 55 बंदर, 49 किंवा 60. ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील. 49 बंदराचा समावेश जो आहे आपल्या राज्यामध्ये झालेला दिसतो, लक्षात घ्यायचा आहे. 23वा प्रश्न, कोयना धरणाचे जलाशय कोणत्या नावाने ओळखले जात असते? कशाचे? कोयना धरणाचे जलाशय शरद सागर, नाथसागर, क्षीरसागर किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3. क्षीरसागर या नावाने जे आहे कोयना धरणाच्या जलाशयाला ओळखतात, हे लक्षात घ्यायचं. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी. 24. किडनीच्या उपचारासाठी कोणत्या किरणांचा जो उपयोग आहे तो केला जात असतो? अवयव आहे या ठिकाणी किडनीसाठी. तर ऑप्शन्समध्ये आहे बीटा किरण, क्ष किरण, अल्फा किरण किंवा वरीलपैकी सर्व. तर किडनीच्या उपचारासाठी कशाचा? तर क्ष किरणाचा जो उपयोग आहे तो होत असतो. 25व्या प्रश्नात विचारलेलं, खालीलपैकी कोणता व्यक्ती विधानसभेला जबाबदार असतो? विधानसभेला जबाबदार असणारा व्यक्ती कोण आहे? ऑप्शन्समध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल किंवा जिल्हाधिकारी. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2. मुख्यमंत्री हा जो व्यक्ती आहे त्यानं कशास तर विधानसभेला जबाबदार व्यक्ती असतो, हे लक्षात येते. तर विचारलेल्या 26व्या प्रश्नामध्ये 17व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी केंद्र पुढीलपैकी कोणते होते? शतक लक्षात घ्या, 17व्या शतकात. तर दिल्ली, मुंबई, कोलकाता किंवा सुरत. ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी मुंबई हे जे केंद्र आहे 17व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे होते. विचारलेले की गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? काही वर्ष होते. कोणते वृत्तपत्र होते ज्या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर हे संपादक म्हणून कार्यरत होते? या ठिकाणी छत्रपती, केसरी, दीनबंधू किंवा दीनमित्र. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2. केसरी वृत्तपत्राचे संपादक विद्यार्थ्यांना गोपाळ गणेश आगरकर होते. किती वर्ष होते? जर असा प्रश्न आला तर 7 वर्ष संपादक होते, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 28वा की खालीलपैकी कोणाचा घटना समितीमध्ये समावेश नव्हता? घटना समितीमध्ये नसलेले व्यक्ती कोण आहेत दिलेल्या पर्यायापैकी? बॅरिस्टर जिना, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर किती? 1. बॅरिस्टर जिना यांनी घटना समितीमध्ये यांचा समावेश नव्हता, हे लक्षात येते. तसेच या ठिकाणी पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचा समावेश होता, हे कळते. तर विचारलेलं आहे की कारंजी आणि तेरणा ह्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? कारंजी आणि तेरणा. मांजरा, गंगा, रावी किंवा कृष्णा. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील. मांजरा या नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? कारंजा आणि तेरणा. कव्हर करूया पुढचा प्रश्न. विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी की लिंगमळा हा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? ती नदी कोणती आहे ज्या नदीवर लिंगमळा धबधबा आहे? तापी, गंगा, भीमा किंवा वेण्णा. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 4. वेण्णा नदीवर जे आहे लिंगमळा धबधबा स्थित आहे. आता जर लिंगमळा धबधबा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येतो? तर ती नदी आहे या ठिकाणी कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये येतो. आता विद्यार्थ्यांनो सुपरकास्टला सोडण्यापूर्वी अतिशय महत्त्वाची रिमाइंडर आहे 420 पेजेसचे PDF जे की विद्यार्थ्यांनो आपण नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी तयार केलेली आहे. सध्या हा जर सुपर क्लास पाहून तुम्ही PDF ला घेतलं 199 मध्ये मिळत आहे, नंतर 300 रुपयाला मिळून जाईल. आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी PDF घेण्यासाठी काय करायचं आहे? या ठिकाणी
तर या ठिकाणी पहा 82 08 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे विद्यार्थ्यांनो, जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले, लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढची सुप्रकाश आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल. सुपरक्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे ना दाखवणं गरजेचे असते. 1 सेकंदाचं काम आहे, लगेच करून घ्यायचं. चला मग भेटूया पुढच्या कडे स्पेशल आणि फ्रेश सुपरक्लासमध्ये.